कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क मधील झाडाची पडझड झाली आहे। झाड पडल्याने एक जण किरकोळ जखमी झालाय तर 3 वाहनांचं नुकसान झालेलं आहे। झाड हटवण्याचं काम सध्या सुरू आहे। तर कोल्हापुरामधील ताराबाई पार्क मधील झाड कोसळले, एक जण जखमी झाले, 3 वाहनांचं नुकसान झालेलं आहे। कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क मधील झाडाची पडझड झाल्याचं इथं पाहायला मिळतं। झाड पडल्याने एक जण किरकोळ जखमी झालाय तर 3 वाहनांचं नुकसान झाल्याची देखील माहिती आता समोर येते। कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क मधील झाडाच्या पडझडीची ही दृश्य आपण पाहतो। तर पनवेलमधील कामोट्यामध्ये घराचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आता समोर आलेली आहे। 39 वर्षीय सुरेश लोखंडेंचा मृत्यू झालाय तर 12 वर्षीय मुलगी जी आहे ती जखमी झालेली आहे। सुरेश लोखंडे आणि त्यांची मुलगी बेडरूम मध्ये झोपलेली असताना स्लॅबचा काही भाग कोसळला आणि त्यामध्ये एक जणाचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येते। कामोट्यामधली ही सिद्धी सोसायटी मधली घटना आहे। बेडरूमचा स्लॅब कोसळला आणि यामध्ये 39 वर्षीय सुरेश लोखंडेंचा मृत्यू झालाय तर 12 वर्षीय मुलगी जखमी झालेली आहे। सुरेश लोखंडे आणि त्यांची मुलगी बेडरूम मध्ये झोपलेली असताना स्लॅबचा काही भाग जो आहे तो कोसळलेला आहे। तर जळगाव शहरातील रथ चौकामध्ये जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळलेला आहे। 2 वर्षांआधी अंशतः पाडण्यात आलेला जीर्ण इमारतीचा उर्वरित भाग कोसळल्याने 4 चाकी वाहनांचंही नुकसान झालं। तर रायगडच्या पेणमधील कळवे जोहे मार्गावरती पाणी साचल्यानं 4 गावांचा संपर्क तुटला। संपर्क तुटल्यानं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। वारंवार निवेदनं देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्यानं संतप्त ग्रामस्थांनी कळवे जोहे मार्ग रोखला आहे। महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर नंदुरबारमध्ये जोरदार पाऊस झालाय। सारंगखेडा परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालाय। शेती आणि रस्ते जलमय झालेले आहेत। पावसाअभावी चिंतेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांच्या पेरणी केलेल्या पिकांना या पावसामुळे नवसंजीवनी मिळण्याची आशा व्यक्त केली जाते। तर धुळ्यामध्ये शिरपूर चोपडा रस्त्यावर पुलावरून ट्रक कोसळला। अपघातामध्ये चालक गंभीर जखमी झालाय। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक अनेर नदी पात्रात कोसळला।